श्लोक 128. श्रीराम. मना वासना वासुदेवी वसुदे, मना काम संगीन सुदे, मना कल्पना वाऊगीते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. श्रीराम. हे मना, श्रीरामा वाचून अन्य इच्छा करू नकोस. कामादी विकारांच्या ठिकाणी आसक्त होऊ नकोस. विषयांची ओढ घट्ट धरू नकोस. या उलट संतांच्या सत्पुरुषांच्या सहवासामध्ये तुझं मन रमाव, असं समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतायत. स्वतःच्या वासनांना भगवंताच्या ठिकाणी स्थिर करा असं ते म्हणतात. सर्वसाधारण माणसाला सहजतेनं सांगितलेलं समजेलच असं नाही, आणि त्यासाठी समर्थ स्पष्टपणे आपल्याला आदेश देत आहेत. हे समजावून सांगणारी एका कीर्तनकारानं सांगितलेली एक कथा मला इथं आठवते. हे कीर्तनकार सहसा स्वयंपाकघरामध्ये किंवा घरच्या कामामध्ये फारशी मदत करत नसत. एक दिवस त्यांच्या पत्नीनं बाजारातून त्यांना काही वस्तू आणायला सांगितल्या. घरी आल्यावरती त्या वस्तू डब्यातही ठेवायला सांगितल्या. फारशी माहिती नसल्यामुळं त्यांनी त्या वस्तू दिसेल त्या डब्यात भरल्या, आणि ही गोष्ट त्यांच्या पत्नीच्या लक्षात आली. तेव्हा तिनं सगळ्या वस्तू जागेवर भरायला सांगितल्या. तसं करण्यासाठी आधी भरलेल्या वस्तू एका पातेल्यात ठेवून मग ती वस्तू जागेवर ठेवावी लागली. आता हे उदाहरण देऊन ते सांगत, आपलं मन समाधान पावण्यासाठी परमार्थामध्ये स्थिर झालं पाहिजे. या बरणीत काम, क्रोध, मत्सर हे भरलेले आहेत. वासना नावाची गोष्ट परमार्थ नावाच्या डब्यात भरायची आहे, आणि त्यासाठी मद, मोह, मत्सर यांना बाजूला काढलं पाहिजे आणि दुसरीकडे ठेवलं पाहिजे. म्हणजेच वासना प्रपंचातून काढून परमार्थाकडे नेली पाहिजे. आणि म्हणून समर्थ सांगतात, वासना वासुदेवी वसोदे. श्रीराम हे समर्थांचं उपास्य दैवत आहे, पण रामकृष्णाचा भेद उपासनेच्या दृष्टीने त्यांनी केलेला नाही, हे इथं लक्षात येतं. रामचरित्र हे रमणीय आहेच. ते ऐकताना रामाविषयीचा आदर दुणावतो, प्रेमभाव वाढतो, यात शंकाच नाही. पण श्रीकृष्णाचं चरित्र सर्वसामान्य माणसाला अधिक आवडतं. कृष्णचरित्र ऐकलं की सगळ्यांनाच त्याविषयी जिव्हाळा वाटतो. नामदेव महाराज, एकनाथ महाराज आणि अनेक संतांनी श्रीकृष्णाचं वर्णन करणारे अभंग आणि गवळणी लिहिलेले आहेत. नामदेव महाराजांनी लिहिलेला अभंग, परब्रह्म निष्कामतोहा गवळीया घरी, वाक्या वाळे आंदू कृष्णा नवनीत चोरी. हा अभंग ऐकला की छोटेसे कुरळे केस असणारं, गुबगुबीत गाल असणारं, खट्याळ असं कृष्णाचं गोड रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. नवनीत म्हणजे लोणी तो खातो आहे, थोडं तोंडाला थोडं हाताला लागलेलं आहे, असं रूप गोजीरवाणं वाटतं. नंद यशोदा यांच्या घरी खोड्या करणारा, सुदामाबरोबर शिकणारा, गोपीबरोबर क्रीडा करणारा, बलराम सुभद्रा यांचा भाऊ, द्रौपदीचा पाठीराखा, पांडवांना मदत करणारा, अशी अनेक रूपं आपल्याला त्याच्या लीलांमध्ये गुंतवून ठेवतात. तेव्हा समर्थ म्हणतात, तुला वासना धरायची असेल तर या भगवंताची धर, त्याच्या चरणी तुझं चित्त लीन कर. काय करायचं ते सांगितल्यावर काय करायचं नाही तेही समर्थ पुढं सांगतात. मना, तुझ्या वासनांना कामाच्या ठिकाणी स्थिर होऊ देऊ नको. समर्थ कामनाच नको असं म्हणत नाहीत, पण आपलं हवं नको हे न संपणारं असतं, आणि त्याला आसक्तीचं स्वरूप देऊ नये. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत भूक लागणारच, आणि भूक लागल्यावरती वेळेला मिळणारी भात, आमटी, भाजी, भाकरी जे काही असेल ते तुमची भूक शांत करतं.
ती पाहिजे ही गरज, पण लाडू चिवडा मिळालाच पाहिजे हा अट्टहास म्हणजे आसक्ती किंवा चैन. तेव्हा या चैनीला गरजेचं स्वरूप देऊ नये असं समर्थ म्हणतात. त्यासाठी कोणत्याही वावग्या किंवा व्यर्थ कल्पना करू नको असंही समर्थ आपल्याला सांगतात. ज्यावेळी श्रीहरी गोपगोपिकांच्या बरोबर रासक्रीडा करत होते तेव्हा गोपींच्या मनात आपण सुंदर आहोत म्हणून हा श्रीकृष्ण इथं रमतो असा अहंकार निर्माण झाला. तेव्हा श्रीकृष्णाच्या अंतर्मनानं हे जाणलं आणि तो तिथून निघून गेला. जेव्हा गोपींना त्याचा पश्चात्ताप झाला तेव्हाच श्रीकृष्ण तिथं परत आला. मनात कोणत्याही विचित्र कल्पना येणार नाहीत आणि आल्या तर ते टिकणार नाहीत यासाठी